आपण आता नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला या गावाच्या आता ह्या परिसरामध्ये आलो आहे। आपल्याबरोबर इथं या रिंग रोड बाधित जे शेतकरी आहेत ते आहेत आपल्याबरोबर। DP प्लॅन जाहीर केला होता, तोही त्यांनी AC मध्ये बसून तिकडे केला, प्रत्यक्षात जागेवर कधी आले नाही। आणि आत्ताही त्यांनी परत सुधारित राजपत्रानुसार त्यांनी जो नवीन GR नवीन आता DP आणला आहे तो 2024 नुसार त्यांनी परत तो आता इथे होऊ घातला आहे। आणि इथे विशेष म्हणजे काय, जो महानगरपालिकेच्या हद्दीमधून जो 16 किलोमीटरचा जो काही रिंग रोड जातो आहे तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी जुन्या मॅपनुसार घेत आहे आणि काही ठिकाणी नवीन मॅपनुसार घेत आहे। आणि आता त्यातलं शेतकऱ्यांकडनं आता इथून जी प्राथमिक माहिती मिळते तर त्याच्यामध्ये काही प्रभावी पुढाऱ्यांच्या जमिनी येत आहेत, त्या वाचवण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याला बळी दिलं जाते। मग हे असं सावत्रपण का? मग आमचं आता म्हणणं असं आहे का इथे जर जुन्या मॅपनुसार तुम्ही जर हा 1 किलोमीटर जर रस्ता घेतला तर इथे शेतकऱ्यांच्या जे काही उत्पन्नाची साधने, पॉली हाऊस आहे, काही ठिकाणी जे त्यांचे काही शॉप असतील, दुकानं असतील ते जात आहे आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे। मग आता इथे शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे का जुना मॅपनी इकडनं घेत आहे, काही ठिकाणी नवीन मॅपनी चाललं आहे आणि मग मध्ये त्या दोन्ही कनेक्ट करायला मध्ये झेड तयार होते, म्हणजे वाहतुकीला सुद्धा अडथळा येणार आहे। मग तो न करता तिकडनं तुम्ही जे आणलं, जो नवीन मॅप आता इकडे आला आहे ना, आता हा 1 किलोमीटरसुद्धा तुम्ही नवीन मॅपनुसार जर घेतलं तर या शेतकऱ्यांची घरं वाचताय, उपजीविकेची साधनं वाचताय। आणि हा रिंग रोड कशाच्या धर्तीवर आता संपादित होणार आहे? भूसंपादन कायदा 2013 आणि भूसंपादन कायदा 2013 काय सांगतोय की शेतकऱ्याकडे आधी या, त्याची लेखी सहमती घ्या आणि मग नंतर तुम्ही रस्ता होऊ घाला। पण आता हे सरकार काय करते, सगळ्यात पूर्ण जिल्ह्यातला जो रिंग रोड आहे प्रत्येक ठिकाणी संपादन करताना तुम्ही शेतकऱ्याकडे येत नाही आहे, तुम्ही AC आराखडे तयार करून इथं शेतकऱ्याकडे येत आहे आणि त्याच्या मानेवर पाय देऊन म्हणताय आम्ही म्हणू तसंच होईल। ही लोकशाही नाही आहे, ही हुकुमशाही आहे। म्हणून तुमचं हे हुकुमशाही धोरण थांबवा आणि शेतकऱ्याला त्याच्या म्हणण्यानुसार त्याचं नुकसान कमीत कमी, तो कायदाच सांगतोय कमीत कमी उपजाऊच्या जमिनी घ्या, जास्त उत्पन्न देणारा किंवा एखाद्याचं उपजीविकेचं साधन आहे ते नष्ट न करता त्याला जर पर्याय असेल आणि तुम्हीच पर्याय केला आहे, म्हणजे ज्या काय अधिकाऱ्यांनी AC मध्ये बसून का होईना तुम्ही जेव्हा इथं पाहिलं असेल, म्हणजे लोकांच्या जमिनी जाऊ नये म्हणून तुम्ही नवीन जो प्लॅन घातला आहे ना, मग काही ठिकाणी तुम्हाला जर पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवायच्या आहे तर तुम्ही तसं न करता इथं नवीन प्लॅननुसार हा 1 किलोमीटर नेऊन पुढे त्याचा झेड न करता सरळ त्याला जोडून आणि हा रिंग रोड करावा। बघा, या शेतकऱ्यांचा रिंग रोडला विरोध नाही, विकासाला विरोध नाही, यांचा विरोध एकच आहे की आमच्या घरांवर, आमच्या उपजीविकेच्या साधनेवर तुमचे बुलडोजर फिरून आणि आमच्या थडग्यांवर तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील तर अशा विकासाला शेतकऱ्याचा विरोध आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर अधिकारी सांगतात माननीय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यात आम्ही काही करू शकत नाही। म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा शेतकरी आहे ना, तुमचा तो ड्रीम प्रोजेक्ट जरी असेल परंतु हा शेतकरी ह्या देशाचा कणा आहे आणि कणा जर मोडला ना तुमचे हे काहीच कामाचं नाही आहे। म्हणून या शेतकऱ्याला वाचवा आणि शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्या। म्हणून या माध्यमातून माझी एक विनंती आहे, माननीय महानगरपालिका आयुक्त यांना पण माझी विनंती आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून आणि पुन्हा ह्या जुना मॅप आणि नवीन मॅपचा नीट अभ्यास करा आणि याच्यामध्ये कमीत कमी शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा रस्ता तुम्ही नवीन काढा, अशी आमची सगळ्यांची विनंती आहे। तुमचं आता नक्की म्हणणं काय आहे, तुमची अडचण काय बोला ना तुम्ही साहेब? आता हे जुना DP प्लॅन प्रमाणे हा त्यांनी घेतलेला होता, हा जुन्या DP प्रमाणे आता जसं हा सर्वे नंबर 10 आहे, तर जुन्या DP प्लॅन प्रमाणे हा संपूर्ण जातो, बरोबर। आणि तोच हा MSIDCचा हा प्लॅन आहे, नवीन सुधारित जो प्लॅन आहे त्याच्यात जर तुम्ही जर राजपत्राप्रमाणे जर बघितलं तर 10 नंबर हे बघा शिल्लक असतं, शिल्लक अर्धाच जातोय तो। आणि ह्या प्लॅनच्या हिशोबाने आहे ना साहेब, याला कोणालाच डॅमेज होत नाही, सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचं इक्वल समय क्षेत्र जात आहे, कोणाला त्रास होणार नाही। म्हणजे बघा, या ठिकाणी शेतकऱ्याचा विरोध नाही आहे, शेतकऱ्याचा ह्या एकच म्हणणं आहे की आता तुम्ही जो नवीन सुधारित जो राजपत्रानुसार जो DP प्लॅन तुम्ही सुधारित आणला आहे तर त्याच्यामध्ये तो 10 नंबरचा जो गट नंबर आहे म्हणजे तो फक्त उदाहरण आहे, त्याचं अर्ध जातं आहे, म्हणजे अर्ध वाचतं आहे, तो शेतकरी डायरेक्ट भूमिहीन होत नाही आहे। आणि भूसंपादन कायदा तेच सांगतोय की एखाद्याला डायरेक्ट भूमिहीन करू नका, रस्त्यावर आणू नका। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ते तशा पद्धतीने जो नवीन मोजमाप झालं आहे, नवीन जो तुमचा DP तुम्ही होऊ घातला आहे आणि त्यानुसार तुम्ही इथून जर ह्या 1 किलोमीटरपर्यंत जर रस्ता नेला तर या शेतकऱ्यांचं नुकसान कमी होईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। एवढंच या माध्यमातून विनंती आहे।
पॉली हाऊस पण त्यात 10 नंबरमध्ये हेच पॉली हाऊस हे पॉली हाऊस पण येतं याच्यामध्ये. हां बघा, म्हणजे आता जर त्यांनी जर आता नवीन त्या याच्यानुसार जुन्या मॅपनुसार जर घेतला, आता इथं मोजणी केली बघा, इथं तुम्ही बघू शकता, इथून केलं म्हणजे पूर्ण त्या शेतकऱ्याचं पॉली हाऊस जातं आहे. आणि जर आता नवीन त्यांनी जेव्हा मॅप जो भाऊ घातला आहे त्याचा GR पण झाला आहे, आणि मग त्यानुसार काही ठिकाणी तुम्ही त्यानुसार घेताय, काही ठिकाणी जुन्यानुसार घेताय. हे सावत्र पण का, कशासाठी? मग हे इथे कोणाच्या पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवायच्या आहे? मग हा सर्वसामान्य शेतकरी हा माणूस नाही आहे का? जर तुम्ही असं सावत्रपण जर करत असाल तर या सर्व शेतकऱ्यांचा तुमच्या ह्या विकासाला विरोध आहे. आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर तुम्ही एक धार्मिक, अरे त्या साधू संतांना सुद्धा वाटणार नाही की इथं शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे. हा शेतकरी म्हणजे ह्या जगाचा पोशिंदा आहे रे. अरे जर याचं शेत वाफावर आलं आणि घरात जर कोणी मेलं ना, तर मडं झाकून ठेवतं, पहिलं पेरणी करतं का, या जगाने जगावं म्हणून. आणि असा जगाचा पोशिंदा जर तुम्ही मारत असाल तर याच्यासारखं पाप दुसरं नाही. म्हणून माझी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय आयुक्त साहेबांना, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही इथं जे काही जुन्या आणि नवीन ह्या मॅपचा जो काही इथं गोंधळ घातला आहे ना, हा एकदा तुम्ही बघा. आणि नुसतं एसीत बसून बघू नका, इथं प्रत्यक्षात जागेवर या. आणि इथं किती नुकसान कोणाचं होतं आहे, कोणाचं घर वाचतंय का ते वाचवा, कोणाचं उत्पन्नाचं साधन वाचतंय का ते वाचवा. आणि तुम्हीच टाकले ना ते दोन्ही मॅप. आणि मग काही ठिकाणी तुम्ही जसं नवी आणि जुनं असं केलं आहे ना, तर तसं हा 1 किलोमीटर तुम्ही जुन्या पद्धतीने इथं न घेता तुम्ही नवीन पद्धतीने इथं घ्यायचं ना आपल्याला. हा नवीननुसार जर झाला तर यांची घरं वाचताय, यांची उत्पन्नाची साधनं वाचताय. म्हणून याच्यावर पुनर्विचार व्हावा, एवढीच ह्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. जय जवान, जय किसान. मागे जा ना. जय जवान, जय किसान. भारत माता की, भारत माता की.